मित्रांनो, तुमची साथ हवी होती. थोडासा वेळ देता का? जे मी बोलतोय ना त्याकडे मन लावून विचार करा. भारत हा जगातील दूध उत्पादनासाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासाठी विविध देशातून सायंटिस्ट येतात आणि गव्हर्नमेंटकडून मंजुरी घेऊन उत्पादन कसं वाढवायचं याचा शोध लावतात. असंच पेटा म्हणजे पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट्स ऑफ ॲनिमल्स, ज्याची स्थापना 1980ला अमेरिकामध्ये झाली. त्यांनी भारतामध्ये जर्सी जातीच्या गाया आणल्या गव्हर्नमेंटची मंजुरी घेऊन. आता काय बोलून मंजुरी घेतली असणार ते ऐका. जर्सी 15 ते 20 लिटर दूध देते, पाणी कमी पिते, तिला औषधांची गरज नाही, प्रजननासाठी बैलांची गरज नाही, वगैरे वगैरे. हे ऐकून गव्हर्नमेंटने मंजुरी दिली. पण आता गव्हर्नमेंटला सांगणार कोण की जात अशी आहे की भारतामधलं वातावरण सहन होत नाही, सारखी आजारी पडते, तिला सारखी औषधांची गरज पडते. ह्या जातीच्या प्रजननासाठी डॉक्टरला बोलवून त्याचे पैसे देऊन करून घ्यावं लागतं. जर्सी ही जात पाणी इतकं पिते की शेतकरी तिला पाजूनच दमून जातो. ही गाय 15 ते 20 लिटर दूध देते, पण तिला खर्च इतका करावा लागतो, तिच्या खादटीची इतकी काळजी घ्यावी लागते जितकी आपल्या गावठी गायीची कधीच घ्यायची गरज पडली नाही. जर्सी ही जात वेगवेगळे प्रयोग करून विविध प्राण्यांपासून निर्माण केली आहे. जेव्हापासून ही जात भारतामध्ये आली तेव्हापासून विविध रोग तिच्या दुधापासून निर्माण होऊ लागले, जसे शुगर प्रॉब्लेम, डायबिटीज, डायजेशन प्रॉब्लेम म्हणजे पचनक्रिया बिघडणे, इत्यादी इत्यादी. गावठी गाईच्या दुधापासून कधीच रोग निर्माण होत नव्हते. तिचे दूध शुद्ध, निर्मळ आणि आरोग्यासाठी लाभकारक असायचे नेहमी. जर्सी ही जात फक्त 4 ते 5 वेळा बाळाचा जन्म देऊ शकते, तर गावठी जात 14 ते 15 वेळा बाळाला जन्म द्यायची. विचार करा, गावठी जात किती दिवस जगायची भारतामध्ये. जर्सी या जातीची गाय जास्त जगत नाही, कारण ती प्रयोग करून निर्माण केली आहे आणि शेतकरी थोड्या पैशांसाठी ही जात सांभाळू लागला. त्या बिचाऱ्याला हे माहीत नाही, जितके पैसे येतात त्यापेक्षा दुप्पट तिला खर्च करावा लागतो. वरून तिच्याकडून होणाऱ्या आजारांच्या उपचारासाठी पण पैसे घालवावे लागतात. ती औषधं पण अशी की आयुष्यभर खावी लागणार, कारण रोग नष्ट झाला तर बाहेरच्यांची औषधं विकत कोण घेणार. यातून फायदा फक्त त्यांचाच होता सगळ्या गोष्टीत. अरे, पेटावाल्यांनी भारतामधल्या कुत्र्यांना देखील सोडलं नाही. त्यांनी त्यांचा फायदा बिचाऱ्या कुत्र्यांमध्ये पण बघितला. भारतामध्ये एकही कुत्रा या देशातला राहिला नाही. याचं कारण सुद्धा हेच आहे, जे स्वतःला प्राणीमित्र बोलतात. त्यांनी कुत्र्यांना इंजेक्शन देऊन पागल कुत्रे ही उपमा दिली आणि माणसाला धोका आहे त्यांच्याकडून असं बोलून एक एक करत सगळ्या कुत्र्यांना संपवलं रे. आणि त्यांनी फॉरेन जातीचे कुत्रे आपल्या भारतात आणून ठेवलेत. आणि ते कुत्रे पण असे की आपल्या भारतामधल्या कुत्र्यांसारखा भाकर चपाती किंवा इतर काही नाही, तर सायंटिस्टने प्रयोग करून निर्माण केलेल्या पेडिग्री, सीझर, किबीस, डॉगचाव इत्यादी इत्यादी हे विकत घ्यायचं. मग त्यांचं पोट भरलं की ते आपल्या घराचं संरक्षण करणार अशी कुत्रे आणून ठेवलेत. हे कुत्रे आपलं नाही तर त्या पेटावाल्यांचं भलं करतात रे. अजून एक आहे कोको-कोला. आपल्या देशातून नारळ पाणी, लिंबू पाणी असं कमी होऊन थम्सअप, कोको-कोला, पेप्सी हे वाढत चाललं आहे. यात मी खोल जाणार नाही, कारण पेटावाल्यांचं लक्ष आता पूर्ण मुळात पोचलं आहे. यातून अजून कोणालाच पत्ता नाही की पेटावाल्यांचं काय ध्येय आहे. त्यांना आपल्या भारतामधून सर्व जातीच्या गायांना संपवायचं आहे आणि एकच जात ठेवायची, ती म्हणजे जर्सी. आता हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांना आधी सगळ्या जातीच्या बैलांना संपवावं लागेल. म्हणून त्यांनी तडफड करून विविध फोटोज काढलेत आणि आरोप केला की माणसं मुक्या प्राण्यांवर अत्याचार करतात, असं बोलून सगळ्यांचं लक्ष यांनी वेधून घेतलंय आणि कोर्टामध्ये केस टाकली. सुप्रीम कोर्टाने तर यांचं ऐकून गायांना पाळीव प्राणी आणि बैलांना जंगली प्राणी असं ठरवलं. अरे बाबांनो, आम्ही आमच्या पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करून वाढवतो रे बैलांना. दिवस रात्र त्यांची काळजी घेतो, टाईम टू टाईम त्यांना सावलीत बांधायचं, पाणी पाजून त्यांना पोटभर चारा द्यायचा. त्यांना काही झालं तर तो त्रास आमच्या मनाला होतो. आम्ही इतकं लक्ष ठेवतो की जितक्या स्वतःच्या मुलावर देखील ठेवत नाही. आधी बैलांच्या इतक्या जाती होत्या की शेतीसाठी नांगर हाकायला बैलांचा वापर करायचो, पण याच लोकांनी ती खिलारी जातसुद्धा काढून टाकली. त्यांनी ट्रॅक्टर JCBची निर्मिती केली आणि शेतकरी नांगरायला आता 10 ते 15 हजार एका तासाचे देऊन काम करून घेतो, जे बळीराजा त्यांना न काही पैसे घालून द्यायचा.
या जगात आपला मुलगासुद्धा कुठल्याही शर्यतीत जाण्याअगोदर त्याची आई त्याच्या पाठून तडफड करत असते. याचाच या लोकांनी विनाकारण आक्षेप घेतला आणि शर्यतीतल्या बैलांच्या मुळावर येऊन उभे राहिले. सध्या त्यांचं एकच लक्ष आहे, बैलांची जात संपवायची आणि जर्सी गायांची जात वाढवायची. त्यांना माहिती आहे मनुष्य हा फक्त एकच वर्ष त्याच्या आईचं दूध पितो, पण पुढचे सगळे वर्ष मरेपर्यंत तो गाईचं दूध पितो. आणि बैलांना नाही संपवलं तर ती जात पूर्णपणे वाढू शकत नाही. अमेरिकामध्ये पेटावाल्यांना तिथल्याच विविध राज्यातून हकलवून लावलंय आणि भारताच्या गव्हर्नमेंटने त्यांना प्राण्यांचे खरे मित्र मानलेत. आपल्याला फसवून ते आपल्यावर अधिकार गाजवायला बघतात. आपणच आपले मावळे आहोत, कोणी दुसरं येणार नाही आपली परंपरा जपायला. म्हणून आपण सध्या एकच ध्येय ठेवायचं, बैलगाडा बंद होऊ द्यायचा नाही. जर बंद झाला तर आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात हे पेटावल्ले राज्य करतील. त्यांच्यानुसार आपल्याला वागावं लागेल. आपल्याला कोणाचं गुलाम व्हायचं नाही आहे. शेतकरी बांधवांकडे इतकी सुखसुविधा नाही की ते कोर्टाशी एकटे लढावा घेऊ शकतील. म्हणून सज्ज व्हा. आतापर्यंत जे झालं ते झालं. आंदोलन करायचो आणि लाठीचार्ज व्हायचा. तकलीफ आपण आपल्याच माणसांना द्यायचो रे. पण आत्तासुद्धा आंदोलन होणार, पण शांत आंदोलन. एक अशी जागा किंवा ठिकाण शोधा जिथे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी काही हमी होणार नाही. जेणेकरून ही लोक जी नेहमी सावध असतात ना शेतकऱ्याला हकलवून लावायला, जर चेन्नई करू शकते, तमिळनाडू करू शकते त्यांची परंपरा जपायला, तर आपण का आपल्या मातीच्या परंपरासाठी एक होऊ शकत नाही? पुन्हा एकदा नाच सुरू करायला लावूया आणि या पेटा संघटनेला पूर्णपणे भारतामधून हकलवून देऊ. यावेळेस कोर्टाकडून परमनंट निकाल मागूयात आणि असं हकलवून लावणं आणि कोर्टाची तारीख वगैरे घेणं हे आता चालणार नाही. निकाल पक्का पाहिजे आणि परंपरानुसारच पाहिजे, जेणेकरून आपल्या अन्नदाता शेतकरी सुखी राहिले पाहिजेत. यासाठी याबाहेर थोडासा त्रास भोगा आणि आयुष्यासाठी या पेटावाल्यांकडून मुक्ती मागा आणि आपण कोणावर अवलंबून राहणार नाही हे त्यांना दाखवूनच द्या. जितकं होऊ शकतं तितकं शेअर करा आणि पूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारताला जागा करा. शेतकऱ्याला साथ देऊ, भारताला पेटातून मुक्त करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.